आपण आज एका अशा व्यक्तिमत्वाविषयी बोलणार आहे इन आर सिरीज ऑफ. आज आपण लाईफ लेसन्स फ्रॉम द जर्नी ऑफ सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर्स ह्या सिरीजमध्ये जमशेदजी टाटा यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे खरं सांगायचं तर असं व्यक्तिमत्व की जे कदाचित वॉज बॉर्न बिकॉज डेस्टिनी वॉन्टेड हिम टू बी हिअर ॲट दॅट पॉईंट इन टाईम. इतकं भव्य काम आहे. म्हणजे आपल्यातल्या बहुतांशी लोकांना जमशेदजी टाटा कदाचित माहिती असतील, पण ज्यांना माहिती नसते त्यांच्याकरता एक सेकंदात फक्त फोटो दाखवतो की हे जमशेदजी टाटा, फाउंडर ऑफ टाटा ग्रुप. आजच्या आपल्या एक तासाच्या सेशनमध्ये आपण प्रयत्न करणार आहे टू ॲप्रिशिएट हिज एंटायर वर्क. म्हणजे काय तर राईट फ्रॉम द फर्स्ट हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट इन इंडिया, एक IISC जी आजची आपली प्रसिद्ध संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, भारतातली पहिली स्टील कंपनी जिला आज आपण टाटा आयर्न अँड स्टील कंपनी नावाने ओळखतो, भारतातलं पहिलं लक्झरी हॉटेल ताजमहाल पॅलेस जे मुंबईला आहे, आणि असे अनंत उपक्रम की जे केवळ आणि केवळ देशाच्या प्रगतीकरता व्हावे ह्याच्याकरता झटलेला एंटरप्रेन्युअर. तर त्यांची आज आपण एक तासाभराच्या या सेशनमध्ये थोडीशी ओळख करून घेणार आहोत. आय डोंट थिंक आय विल बी एव्हर कॅपेबल टू डिस्क्राईब जमशेदजी टाटा. म्हणजे ती पोचच नाही आहे. रादर जे काम त्यांनी केलं आहे ते सांगण्याकरता एक तास हा म्हणजे आपण खूपच अन्याय करणार आहोत आपल्यावर आणि त्यांच्यावरही. पण ॲज युजल आपण विल स्टार्ट विथ वेअर डज जमशेदजी टाटाज प्रोफेशनल लाईफ बिगिन. आणि ॲज वी हॅव बीन डुईंग, वी ॲक्च्युअली डोंट टॉक अबाउट एनी पर्सनल लाईफ ऑफ एनी एंटरप्रेन्युअर. दॅट हॅज बीन आवर स्टँडर्ड रूल. व्हॉट वी ट्राय टू डू इज, आपण ह्या सेशन्समध्ये वी ट्राय टू ॲप्रिशिएट की ह्या माणसाचं कर्तृत्व काय आणि त्यांच्याकडून आपण काय प्रेरणा घेऊ शकतो. जमशेदजी टाटांकडून 1% प्रेरणा मिळाली ना तरी आय थिंक ऑल ऑफ अस विल हॅव अ ग्रेट लाईफ अहेड. सो जमशेदजी टाटा बहुतांशी टाटा फॅमिलीज म्हणजेच पारशी, आणि बिकॉज ऑफ द बॅकग्राऊंड पारशीज आर नोन टू बी फिलॅन्थ्रॉफिक, पारशीज आर नोन टू बी एंटरप्रेन्युअरल, पारशीज आर नोन टू बी कॉन्ट्रीब्युटर्स टू द सोसायटी ॲट लार्ज. हे 3 ट्रेड्स जन्मतःच आपण पारशी आहोत ह्याच्यामुळे मिळालेले आहेत. आणि ह्या माणसाचा प्रोफेशनल जर्नी, जमशेदजी टाटांचा प्रोफेशनल जर्नी साधारण वयाच्या 20व्या वर्षी चालू झाला आहे. सो विल स्टार्ट ॲट एज 20 आणि पुढच्या 45 वर्षांची कारकीर्द म्हणजे 20 ते 65व्या साली त्यांचं निधन झालं आहे. सो विल ट्राय अँड फिक्स दॅट 45 years in 4 or 5 मेजर पिलर्स टुडे. हाऊ डज हिज प्रोफेशनल जर्नी स्टार्ट? आता ही बिलॉंग्स टू अ फॅमिली विच इज ॲक्च्युअली इन टू ट्रेड. पहिल्यापासूनच ही फॅमिली ट्रेडमध्ये आहे. त्या काळी म्हणजे आजही भारतामध्ये कॉटन हा ट्रेड खूप मोठा आहे. म्हणजे भारताचा जर आपण इतिहास थोडासा तपासला, म्हणजे साधारणपणे गेले 2-250 वर्षाचा जरी तपासला तरी लक्षात येतं की कॉटन हॅज बीन इंडियाज मेजर एक्सपोर्ट प्रॉडक्ट. आणि आपण जमशेदजी टाटांविषयी जेव्हा बोलतोय तेव्हा आपण त्यांचा जन्म 1839 म्हणजे साधारण मी 1860च्या आसपासचा सांगतोय. त्यावेळेस कॉटन इज अ व्हेरी बिग ट्रेड. आणि ह्या ट्रेडमध्ये गंमत काय झाली आहे बघा की अमेरिकन सिव्हिल वॉर चालू आहे. आपल्याकडे नव्हती का 1857चं बंड आपण जे म्हणतो, तसं त्यावेळेस अमेरिकेमध्ये अमेरिकन सिव्हिल वॉर चालू आहे की ज्याच्यामुळे कॉटन हॅज इन्क्रीज इन प्राइसिंग. आणि चायनातनं जे कॉटन येणार आहे त्याचा ट्रेड खूप मोठ्या प्रमाणात, त्यावेळचे जे सगळ्यात प्रसिद्ध रॉयचंद नावाचे व्यापारी आहेत अँड ही इज ऑल्सो अ पारशी, तर त्यांनी ही हॅज ॲक्च्युअली डन दॅट. आणि जमशेदजी टाटांवर जबाबदारी येते की अरे नाव यू गो टू इंग्लंड आणि तिथे गेल्यानंतर आपण जो कमी भावात कॉटन विकत घेतलेला आहे तो आता जास्त भावात विकायचा आहे अँड दॅट इज हाऊ वी विल मेक मनी. ना दॅट इज वेअर द ॲक्युमेन ऑफ जमशेदजी टाटा कम्स इन टू पिक्चर. फर्स्ट इन्स्टन्स की एखादा मनुष्य जर सतत विचार करत असेल, आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असेल तर व्हॉट कॅन ही ॲक्च्युली डू. म्हणजे वन ऑफ द चॅलेंजेस दॅट ऑल एंटरप्रेन्युअर्स नॉर्मली फेस इज घटना घडून गेल्यानंतर आपण म्हणतो अरे
त्यावेळेस ते असं होणारच होतं. का तर वेन यू लुक ॲट इट इन द रेअरव्ह्यू मिरर, कोणतीही वस्तू जेव्हा आपण रेअरव्ह्यू मिररमधून बघतो तेव्हा ती वाटते अरे ही अशीच घडायची होती. जमशेदजी टाटानी त्याच वेळेस अनालिसिस करून सांगितलं होतं की नाव द प्राइसेस आर गोइंग टू ड्रॉप, बट बिंग अ यंग किड 20 years old, नॅचरली स्पीकिंग, रॉयचंद नावाचे जे अतिशय मोठे व्यापारी, अँड ही हॅज अर्न्ड अ व्हेरी बिग नेम फॉर हिमसेल्फ, रॉयचंद. ते म्हणतात काही नाही, तू हे सगळे आता कॉटन ट्रेडचे आपली कागदपत्र आहेत, सो यू गो टू UK, तू UKमध्ये जा, बाय द टाइम you reach UK you can sell that at a very high rate आणि will make money. Now by the time he lands up in UK, आणि अर्थातच त्या काळी when you have to travel, you are traveling by ship, तुम्ही जहाजातून जाताय, तुम्ही आजच्यासारखं विमानातून जात नाहीये. तो by the time he lands up, कॉटन ट्रेड हॅज इव्हॅपोरेटेड. म्हणजे त्यांच्या हातात जे कागद आहेत ते नुसतेच कागद आहेत, म्हणजे त्याचा काहीच उपयोग नाहीये, कारण कॉटन ट्रेड हॅज ऑलरेडी ड्राईड अप. का तर सिव्हिल वॉर संपलेला आहे, त्यामुळे ती जी अनसर्टन्टी आहे ती संपलेली आहे. हा अंदाज त्यांनी ऑलरेडी बांधलेलाच आहे. आणि ॲट द एज ऑफ 20 द पर्सन शोज ग्रेट ॲक्युमेन की आता आपला ट्रेड जो आपल्या हाती आलेला आहे तो निगेटिव्हमध्ये जाणार आहे, तर ते निगोशिएट कसं करायचं त्या काळच्या UKतल्या व्यापाऱ्यांबरोबर. अशी खरं म्हणजे जमशेदजी टाटांच्या प्रोफेशनल करिअरची खरी सुरुवात आहे. आणि वन्स ही इज इन दॅट ट्रबल, ही रिअलायझेस की इट इज बेटर टू स्टे बॅक इन UK. हा ट्रेड तर ठीकच आहे, पण इथे 4 गोष्टी नवीन शिकता येतील का, आणि त्या जर गोष्टी मी शिकलो तो कॅन आय गो बॅक टू इंडिया आणि ट्राय अँड एक्सप्लोर लाईफ ऑन दोज लाईन्स. एक अतिशय सांगावीशी गोष्ट वाटते की जमशेदजी टाटांच्या आयुष्यात जर आपण बघू, आणि आजच्या आपल्या सेशनमध्ये मी प्रयत्न करणार आहे की बहुतांशी गोष्टी बोलेन मी, पण त्यांचे 4 मेजर प्रोजेक्ट्स आहेत आयुष्यातले. हा कॉटन मिल तर आहेच, म्हणजे कॉटन हॅज बीन द बेस, पण तो सोडून त्यांचे जे काही व्यवसाय होते, म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे अनफॉर्च्युनेटली डिड नॉट सर्वाईव्ह टू सी 3 out of 4 ॲक्च्युली गेटिंग सीइंग द लाईफ. म्हणजे ताजमहाल पॅलेस हॉटेल सोडलं तर जमशेदजी टाटांच्या आयुष्यामध्ये बाकीचे जे 3 मेजर प्रोजेक्ट्स होते, IISc, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी, की जे त्यावेळेस फक्त आयर्न अँड स्टील कंपनी होती, आणि हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट. आता ह्या तिघांचं तुम्ही लक्षात घ्याल तर लक्षात येईल की 1870च्या दशकामध्ये भारतामध्ये इलेक्ट्रिसिटीच नाही आहे, आणि ह्या माणसांनी विचार केला आहे की भारतामध्ये मी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट उभा करेन. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, किंवा एखादी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सारखी अतिशय उत्तुंग सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च करणारी संस्था भारताला गरज आहे, आणि ती उभारण्याकरता मी प्रयत्न करेन. हे जे सगळं ज्ञान आहे ना, हे ज्ञान कुठून आलं तर अ पर्सन हू केप्ट ट्रॅव्हलिंग ऑल द टाइम, आणि प्रत्येक वेळेस जिथे कुठे गेलेत तिथे ही हॅज ऑलवेज ट्राय टू गेन न्यू इन्साइट्स. आणि त्याच्यातूनच ही रिअलाइज दॅट वन ऑफ द अपॉर्च्युनिटीज दॅट ही हॅड ॲट अ व्हेरी यंग एज वॉज कॉटन, जो पहिले ट्रेड व्हायचा भारतातून, कॉटन ट्रेड व्हायचा, म्हणजे आपण आपल्या इकडे तो बनवायचो आणि UKला पाठवायचो. आणि ऑल ऑफ अस नो की त्यावेळेस ब्रिटिशर्स वर रुलिंग इंडिया, नॅचरली स्पीकिंग द इम्पोर्ट ड्युटीज, द एक्सपोर्ट ड्युटीज वर ऑलवेज इन अदर वर्ड्स द कमर्शियल ट्रेड वॉज ऑलवेज इन फेवर ऑफ फार्मर्स ऑर ग्रोवर्स ऑफ कॉटन इन UK. लँकशायर कॉटन नावाचं कॉटन त्या काळी खूप प्रसिद्ध होतं, आणि त्याला कॉम्पीट करायला भारतातनं जे कॉटन जायचं ते अतिशय रॉ असायचं. आता बघा की ही व्यक्ती जेव्हा UKमध्ये जाते, तिथे राहते, तिथे अभ्यासते, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला जर कॉम्पीट करायचं असेल तर आपल्या कॉटनची क्वालिटी खूपच चांगली पाहिजे. वी नीड फायनर कॉटन. Now one of the things which Jamshedji Tata does at a very early age is learns new things, की जे मला असं वाटतं की आपल्यासारखे जे 21व्या शतकातले तरुण पिढी आहे त्या सगळ्यांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे की यूज एव्हरी अपॉर्च्युनिटी फॉर गेनिंग न्यू इन्साइट्स. म्हणजे आपण UKमध्ये गेलो, आपण तिथे आपला ट्रेड फसलेला आहे, मग आता आपण काय करायचं, नैराश्य येईल, मग आता कसं करायचं, तसं काहीच नाही आहे. ओके, हा ट्रेड फसला, पण इथनं मी शिकेन काय, आणि पुढच्या आयुष्यामध्ये उपयुक्त असं काय घडू शकतं. तर नॅचरली स्पीकिंग वन ऑफ द थिंग विच हॅपन्स टू हिम इज ही मीट्स पीपल लाईक दादाभाई नोरोजी, की जे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत, आणि देन ही बिकम्स फ्रेंड्स विथ हिम. अँड दादाभाई नोरोजी वी ऑल नो हाऊ मच वर्क ही डिड फ्रॉम द इकॉनॉमिक्स फ्रंट फॉर इंडिया. म्हणजे एक जमशेदजी टाटांचं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन जे मला असं वाटतं की काळाच्या ओघामध्ये कदाचित आपल्या सगळ्यांना विस्मृतीत गेलं असेल, हे असं आहे की I don't know, but what I'm going to say probably is something that Jamshedji Tata himself must have said at some point in time.
तुम्ही बघाल ना तर तो काळ कसा आहे की भारताच्या स्वातंत्र्याकरता लढणारे खूप लोक आहेत. म्हणजे यू विल रिअलाइज की 1857चा बंड आहे किंवा देर इज अ फ्रीडम मुवमेंट विच प्रोबॅबली वुड हॅव स्टार्टेड इन दोज अर्ली 1900s किंवा काय. जमशेदजी टाटा काय म्हणतात की इफ यू गेट फ्रीडम, लेट्स से यू विल गेट पॉलिटिकल फ्रीडम. तुम्ही जे इंग्रजांविरुद्ध लढतोय आपण सगळे विल गेट पॉलिटिकल फ्रीडम, बट ॲज लॉंग ॲज माय कंट्री डज नॉट हॅव इकॉनॉमिक फ्रीडम, व्हॉट विल आय डू विथ द पॉलिटिकल फ्रीडम. म्हणजे मला जर राजकीय स्वातंत्र्य मिळालं त्याच्याकरता लढणारे आहेत, त्याला कोणीच म्हणजे मला विचाराल तर कोणीच कमी नाही आहे किंवा कोणीच जास्त नाही. पण दूरदृष्टी किती की जर ह्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आज नाही तर उद्या, तर हा देश खाईल कशाशी ते स्वातंत्र्य. सो इफ दिस कंट्री ॲक्च्युली बिकम्स फ्री, व्हॉट विल पीपल डू. आणि इकॉनॉमिक फ्रीडम ऑफ पीपल ऑफ द कंट्री इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. हा मूलभूत पाया घेऊन आयुष्याची 65 वर्ष टेकिंग अप प्रोजेक्ट्स ऑल द टाईम विच ॲक्च्युली मेक इंडिया अ बेटर कंट्री ऑल द टाईम. म्हणजे कधी कधी ना मला वैयक्तिक, म्हणजे दिस इज अ व्हेरी पर्सनल ओपिनियन, पण मला वैयक्तिक खूप वेळा असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये बहुतांशी वेळेला आपल्याकडे देवदेवतांचे फोटो असतात किंवा कदाचित कोणाच्या घरी सावरकरांचा फोटो असतो, कोणाकडे महात्मा गांधींचा असेल, कोणाकडे नेहरूंचा असेल. ह्यांचं काम कमी आहे का? अजिबात नाही. बाळ गंगाधर टिळकांचं असेल, अजिबात काम कमी नाही आहे. म्हणजे ह्या लोकांनी पॉलिटिकल फ्रीडम मिळवण्याकरता खूप त्याग केला. पण त्यांच्याच बरोबरीनं द विजन दॅट द पर्सन हॅड कॉल्ड जमशेदजी टाटा वॉज दीज गाईज विल गेट अस द पॉलिटिकल फ्रीडम, व्हॉट विल वी डू विथ इट. तर मला खूप वेळा असं वाटतं की जमशेदजी टाटांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, जे आता पुढच्या साधारण पाऊण तासामध्ये आपण बघणारच आहोत, द इकॉनॉमिक फ्रीडम ऑफ इंडिया, तर त्यांचा म्हणजे त्यांचा एक फोटो घरात पाहिजे असं मला खूप वेळा वाटतं. आणि मी जे म्हणतो ना ते परवाच माझ्या वाचनात आलं. हे मी म्हणतोच, म्हणजे वेन एव्हर आय हॅव टॉक्ड अबाउट जमशेदजी टाटा मी नेहमी सांगतो की घरामध्ये जसे हे फोटो आहेत ना तसा त्यांचा फोटो पाय. तर मध्यंतरी माझ्या वाचनात आलं की नारायण मूर्ती ऑफ इन्फोसिस सेज दिस that he has only 2 photographs in his office. One is Jamshedji Tata, other is JRD Tata. आता Jamshedji Tata आणि JRD Tata they are 2 different personalities. JRD जहांगीर म्हणजे RD टाटांचा मुलगा आहे तो, आणि RD टाटा इज अ रिलेटिव्ह ऑफ जमशेदजी टाटा. पण सांगायचा मुद्दा काय, इतकं काम आहे. नाव हिज फर्स्ट व्हेंचर ऑन हिज ओन इज ॲट द एज ऑफ 35 आणि दॅट इज अ मिल कॉल्ड एम्प्रेस मिल्स. आता तिथेही ना द विजनरी पार्ट ऑफ जमशेदजी टाटा इज एक्स्ट्रीमली युजफुल टू अंडरस्टँड. म्हणजे एम्प्रेस मिल नावाची मिल चालू करायची. आता त्या काळचं मुंबई जे आहे ना, मुंबई इज द एपी सेंटर. मुंबई हे त्या काळचं केंद्रबिंदू आहे फॉर कॉटन, म्हणजे कॉटन ग्रोईंग, कॉटन मिल्स हा जो प्रकार आहे. तर कॉटन मिल्स ज्या आहेत या सगळ्या मुंबईत आहेत. त्याला नॅचरल कारण आहे, समुद्र शेजारी आहे, म्हणजे जहाजांनी वाहतूक करायची आपल्या कॉटनची. वी कॅन ऑलवेज डू दॅट. विजनरी माणूस कसा असतो ना ह्याचं उत्तम उदाहरण आपल्याला जमशेदजी टाटांकडून बघायला मिळतं. काय बघायला मिळालं? When he had to start his first mill, the first thing he realized is मुंबईमध्ये ऑलरेडी खूप लोक आहेत आणि खूप मिल्स आहेत. मग ह्या देशाची जर प्रगती व्हायची असेल तर सगळं मुंबईतच कशाला? कॅन आय नॉट गो समवेअर एल्स वेन आय कॅन स्टार्ट माय ओन मिल? आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा सगळ्या मिल्स मुंबईत होत्या तेव्हा हा माणूस गेला जबलपूरला. जबलपूर म्हणजे आजचं जबलपूर, की जे मध्य प्रदेशमध्ये का छत्तीसगडमध्ये जिथे आहे तिथे. त्या काळी हा माणूस जबलपूरला गेला आणि ही थॉट आय स्टार्ट अ मिल देअर. पण नॅचरली तिथल्या काही कारणांमुळे ही कुड नॉट. देन ही शिफ्टेड द प्लॅन टू नागपूर. आता नागपूरमध्ये पहिलं स्वतःचं वेंचर हा माणूस चालू करतो. म्हणजे आय एम अ मॅनेजमेंट कन्सल्टंट. आम्ही ना इन आर लँग्वेज ऑफ सप्लाय चेन आम्ही नेहमी म्हणतो की यू नीड द रिसोर्सेस टू बी क्लोज टू यू, सप्लायर नीड्स टू बी क्लोज टू यू, लॉजिस्टिक्स कॉस्ट शुड बी मिनिमम वगैरे वगैरे. जमशेदजी टाटांनी हे सगळं त्या काळी केलंय की जेव्हा आपल्याला लक्षात पण येणार नाहीये. म्हणजे दिस इज 1874 आणि ही स्टार्टेड अ मिल कॉल्ड एम्प्रेस मिल. एम्प्रेस मिल वॉज स्टार्टेड इन नागपूर. आता नागपूर का? आता नॅचरली पाऊस कमी पडतो आणि कॉटन ग्रोईंग करता तुम्हाला पाऊस कमी लागतो. बघायला गेलं तर ते जबलपूरच्या जवळ आहे. जबलपूरमध्ये पाऊस खूप पडतो. म्हणजे आपल्याला वरनं पाणी नकोय पण आपल्याला खालनं पाणी पाहिजे. मग जबलपूरवरून मी पाणी आणू शकतो. त्या काळी तिथल्या लोकांना मी रोजगार देऊ शकतो. आणि ओनली थिंग दॅट आय नीड टू डू प्रोबॅबली इज माझा जो तयार झालेला कॉटन आहे तो मला शिपिंग करता मुंबईपर्यंत आणावा लागेल, तेवढाच मला एक्स्ट्रा त्रास आहे. बट आय एम मेकिंग दिस कंट्री अ बेटर कंट्री बिकॉज नाव आय एम शिफ्टिंग द प्रोडक्शन ऑफ कॉटन ओनली फ्रॉम मुंबई ॲज सिंगल लोकॅलिटी टू नागपूर ॲज अ
लोकॅलिटी. आणि गंमत बघा, म्हणजे वन ऑफ द थिंग्स विच जमशेदजी टाटा शुड बी ऑलवेज प्रेज्ड अबाउट इज द विजन दॅट ही हॅड. असं केलं का हो की चला आता आपण इम्प्रेस मिल चालू केलेली आहे आणि इम्प्रेस मिल चालू केली आणि तिथे आपल्याला मस्त खूप जागा मिळाली आहेत, काय 10 एकर का 20 एकर, आणि मग तिथे आपण आता इम्प्रेस मिल चालू केली आहे, मस्त बिझनेस सेट करू, बिझनेस खूप वाढवू. द पर्सनॅलिटी ऑफ जमशेदजी टाटा इज अबाउट मॅग्नॅनिमस थिंग्स. तुम्हाला आश्चर्य वाटेल, इम्प्रेस मिल सारखी मिल चालू केल्यानंतर फक्त 2 वर्ष ते तिथे नागपूरमध्ये राहिले आणि बेझॉनजी मेहता म्हणून एक स्वतःच्या खाली एक माणूस डेव्हलप केला. म्हणजे वन ऑफ द क्लिअर इम्पॉर्टंट लर्निंग्स फ्रॉम जमशेदजी टाटा टू ऑल ऑफ अस शुड बी हाऊ लीडर्स कल्टिवेट पीपल. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे वन ऑफ द क्लिअर, आपण म्हणतो ना की लीडर्स जे असतात जगाचे त्यांचं एक महत्त्वाचं कॅरेक्टर काय, तर ते कॅरेक्टर असं आहे की लीडर्स नसताना सुद्धा त्यांची विजन जर कॅरी फॉरवर्ड झाली तर त्या लीडरनी खरं म्हणजे स्वतःचं विजन पुढच्या लोकांमध्ये ट्रान्सफर केलं. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जमशेदजी टाटा आहेत. कारण आपण हयात नसताना आपण आयुष्यात बघितलेल्या 4 मोठ्या प्रोजेक्ट्सपैकी 3 प्रोजेक्ट्स कंप्लीट झाले. म्हणजे 1904ला त्यांचं ही पास्ट अवे, त्याच्यानंतर आयुष्यात बघितलेल्या 4 पैकी 3 प्रोजेक्ट्स कंप्लीट झाले. म्हणजे काय लिडरशिप असेल की पुढच्या लोकांनी ते कॅरी फॉरवर्ड केलं. त्याची चुणूक आपल्याला इम्प्रेसच्या केस स्टडीमध्ये मिळते की बेझॉनजी मेहता नावाचा एक सद्गृहस्थ ज्याचा कॉटनशी काही संबंध नाही, हा माणूस ॲक्च्युली रेल्वेत होता, तिथून त्याला ह्या जमशेदजी टाटांनी रिक्रूट केलं आहे. म्हणजे 6 रुपये पगारापासून चालू झालेली बेझॉनजी मेहतांचा पगार वेगवेगळ्या नोकऱ्या करत करत कसा तरी 30-40 रुपये महिन्यापर्यंत पोहोचलेला असताना जमशेदजी टाटाने 250 रुपये पगार देऊन त्या माणसाला ठेवून घेतला. आणि बेझॉनजी मेहता इज अ क्लासिक केस ऑफ हाऊ लीडर्स ऑफ 21st सेंचुरी कॅन ॲक्च्युली लर्न डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी. 2च वर्ष फक्त इम्प्रेस मिलमध्ये वैयक्तिक लक्ष घालून उभं राहून काम करून ती मिल पूर्णपणे बेझॉनजी मेहतांच्या हवाली करून जमशेदजी टाटा परत मुंबईला आलेले आहेत. आता बघा, म्हणजे जमशेदजी टाटांचं आपण पर्सनल लाईफ बोललेलो नाही, पण एक 2 मिनिटात फक्त एवढंच सांगेन की जन्म नवसारीचा आहे, म्हणजे आजचं गुजरात. पहिला बिझनेस चालू केला आहे तो केला आहे नागपूरमध्ये आणि त्या काळी स्वतःचं घर नाही आहे पण मुंबईत राहत आहेत. का तर कदाचित मुंबईसारख्या ठिकाणी राहिल्याने ही कॅन बी सराउंडेड बाय बेटर पीपल, मोर इंटेलेक्च्युअल पीपल who can give him better ideas of what he can do forward in life. Then he came back to Mumbai. आणि मुंबईमध्ये असताना देन ॲक्च्युली द विजन फॉर आता हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, आपण एक उदाहरण म्हणून मी 1 मिनिटात एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो की भारताचं विजन केवढं मोठं असू शकतं. 1874मध्ये ह्या माणसांनी सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये आयर्न अँड स्टील कंपनी असावी ह्याचा विचार केला. 1882मध्ये जगाच्या पाठीवरचं पहिलं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट चालू झालं आणि ह्या माणसांनी त्याच्या अगोदर भारतामध्ये मी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट चालू करतो का ह्याचा विचार करून ठेवला. त्यावेळेस भारतामध्ये काय साधन सामुग्री असेल आपल्याला कल्पना येईल, पण तरीसुद्धा ही हॅड अ विजन फॉर दॅट अँड ही ऑलवेज केप्ट नोटिंग डाऊन वेर एव्हर ही वेंट अक्रॉस द वर्ल्ड स्मॉल थिंग्स विच कॅन गो इन टू दीज काइंड ऑफ प्रोजेक्ट्स अँड दॅट इज हिज ॲक्च्युअल कॉन्ट्रीब्युशन बिफोर ही ॲक्च्युली मेड अ प्रोजेक्ट प्रपोजल फॉर दिस. आणि खूपच काम केलं त्याच्याविषयी. असं चालू असताना एक क्षण त्यांच्या आयुष्यात असाही येतो की एक बंद पडलेली मिल विकायला निघते मुंबईमध्ये आणि त्याचं नाव आहे स्वदेशी मिल्स. आता ती बंद पडलेली मिल आहे. सगळे लोक त्यांना सांगतात, बाबा रे तू ह्या मिलच्या आधी लागू नको, ह्या मिलमध्ये खूप पैसे घालायला लागतील आणि तसं रिटर्न्स काही मिळणार नाहीत, सो लेट अस नॉट गेट इन टू दिस. तरीसुद्धा जमशेदजी टाटा त्या काळी त्या मिलचं ओनरशिप घेतात. काही लोकांना असं वाटलं की बहुतेक अंडरलाईंग लँड असेल म्हणून घेतली असेल, तसं नाही आहे. ते बंद पडलेली मिल शून्यातनं मी पुन्हा उभी करून देईन आणि ज्याच्यातून प्रोबॅबली आय एम गोइंग टू गेट द फायनेस्ट कॉटन एव्हर प्रोड्युस्ड इन इंडिया, ही जिद्द आहे. आणि जमशेदजी टाटांनी स्वदेशी मिल्स नावाची मिल स्वतः तिथे दिवसनरात्र उभे राहून विथ ऑल द मशिनरी बिंग ब्रोकन, ऑल द मशिनरी विच हॅड टू बी रिफर्बिश्ड, त्या काळी जर्मनीतून काही पार्ट्स मागवणे, काही अमेरिकेतून पार्ट्स मागवणे, हे करून स्वदेशी मिल्स उभी केली. सो इम्प्रेस मिल्स अँड स्वदेशी मिल्स बोथ ॲक्च्युली बिकेम वन ऑफ द हायेस्ट सक्सेसफुल मिल्स इन इंडिया इन दोज डेज. आता आपल्याला का सामान्य माणूस असा विचार करू शकतो, चला एक मिल चालली, दुसरी मिल चालली,
मग काय आता तिसरी मिल घेऊ, चौथी मिल घेऊ, म्हणजे कसं की यू कॅन ऑलवेज कीप ग्रोईंग. बट द पर्सनॅलिटी ऑफ जमशेदजी टाटा इज नॉट अबाउट मेकिंग मोर मनी फॉर हिमसेल्फ ऑल द टाईम. म्हणजे त्यांचं स्वतःचं वाक्य आहे की आय डोंट क्लेम टू बी मोर फिलॅन्थ्रॉपिक दॅन एनी अदर बिझनेसमॅन दॅट द वर्ल्ड हॅज सीन, बट आय एम व्हेरी शुअर दॅट द एथिक्स दॅट आय प्रॅक्टिस विल एन्श्युअर दॅट माय पीपल विल बी बेनिफिटेड मोर. आणि हे त्यांचं स्वतःचं वाक्य आहे. सो वन व्हेंचर इज गोईंग ऑन व्हेरी नाईसली. मग ते करत असताना द पर्सन इज ट्रॅव्हलिंग. म्हणजे जमशेदजी टाटांच्या आयुष्यामध्ये असं आहे की बिटवीन हिज एज 20 अँड एज 65 विच इज प्रॅक्टिकली अ 45 इयर वर्किंग पिरियड किंवा प्रोफेशनल लाईफचा जो पिरियड आहे, ही ट्रॅव्हल्ड 15 इयर्स अब्रॉड. 15 वर्ष आउट ऑफ 45 इयर्स ऑफ प्रोफेशनल लाईफ जमशेदजी टाटा वॉज अवे फ्रॉम इंडिया. कशा करता, तर ही ऑल द टाईम वॉज लर्निंग न्यू थिंग्स. प्रत्येक वेळेस परदेशात गेले, प्रत्येक वेळेस नवीन गोष्टी ऐकल्या, प्रत्येक वेळेस नवीन गोष्टी भारतात आणून ते आम्ही इम्प्लिमेंट कशा करू शकतो ह्याचा विचार केला. नाव while he is doing that, naturally speaking, he has all these projects in the back of his mind that he wants to start an science and technology focused research institute in India. He wants to start a hotel in India, a steel plant in India, and he wants to start one of the best hotels in India. हे सगळं चालू असताना एक 2 किंवा 3 महत्त्वाच्या घटना की ज्या असं मला वाटतं की आपल्या सगळ्यांना शिकण्यासारख्या, त्या फक्त सांगतो अँड आय विल देन शिफ्ट टू हिज मेजर प्रोजेक्ट. एखादा मनुष्य कर्तृत्ववान असतो म्हणजे काय असतो आणि वाय डज ही वॉन्ट टू गेट सो मच आउट ऑफ द वे, ह्याचे 2-3 अतिशय उत्तम अनुभव टाटांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखे आहेत. केस नंबर 1 आपण घेऊया. आणि आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू नो दिस की म्हैसूर सिल्क हे जे आज आपण म्हैसूर सिल्क नावाने खूप प्रसिद्ध झालेलं आहे, दॅट इज हिज गिफ्ट टू अस. म्हणजे वाईल ही इज इन द कॉटन ट्रेड अँड ही वॉज ट्रॅव्हलिंग इन जपान, त्यांच्या असं लक्षात आलं की एक पर्टिक्युलर सिल्कवर्मपासनं जे सिल्क बनतं ते अतिशय फाईन आणि अतिशय सुंदर बनतं. कॅन माय कंट्री मेक दॅट सिल्क? तर मग ते जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की नाही, असे सिल्कवर्म भारतात बनण्याची शक्यताच नाही की ज्याच्यापासून असं सिल्क बनेल. देन ही स्टार्टेड रिसर्चिंग. आणि लक्षात घ्या, दॅट इज नॉट द एरा ऑफ गुगल किंवा काय ते बिंज अँड ऑल दॅट की आपण गुगलवर गेलो आणि आपलं उत्तर मिळालं आहे. हाताने सगळं लिहून काढायचं आहे, रिसर्च हाताने शोधायचं आहे की बाबा भारताच्या कुठल्या भागामध्ये असा सिल्कवर्म बनू शकेल, कोण आपल्याला ह्या प्रोजेक्ट करता मदत करू शकेल. द फर्स्ट थिंग ही डज इज ही इन्व्हाइट्स अ जॅपनीज कपल टू कम टू इंडिया अँड सी द फिजिबिलिटी ऑफ दॅट. मग त्या काळी म्हैसूरचे जे राजे आहेत ते त्यांना सांगतात की मी तुला आमच्या इथं ना बँगलोरच्या जवळ तुला जागा देतो, तिथे तू बघ, तुला वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू विथ द जॅपनीज पीपल यू कॅन डू दॅट. सो ॲट हिज कॉस्ट ही ब्रिंग्स द जॅपनीज टू इंडिया आणि सिल्क ऑफ द फायनेस्ट ग्रेड कसं बनवायचं ह्याची टेक्नॉलॉजी हे जॅपनीज आपल्याला आणून देतात. एक जॅपनीज कपल आपल्याला करून देतं. आणि टाटा सिल्क फार्म नावाने आजसुद्धा बँगलोरमध्ये एक रोड आहे. Now, unfortunately or fortunately, over a long period of time, probably that road only lives itself by the name. पण तिथे ती टाटा सिल्क फार्म होती त्या काळी. आणि इंडिया गॉट वन ऑफ द फायनेस्ट सिल्क्स इन दोज डेज. का तर जमशेदजी टाटा थॉट वाय कांट माय कंट्री प्रोड्यूस इट, अँड ही हॅड नो पर्सनल इंटरेस्ट इन ऑल ऑफ दिस. म्हणजे माझी इम्प्रेस मिल चालली आणि आय एम गेटिंग लॉट ऑफ बेनिफिट्स आउट ऑफ इट. दुसरा एक महत्त्वाचा किस्सा की जो अतिशय मला तरी वैयक्तिक असं वाटतं की शिकण्यासारखं आहे. नाव अतिशय छोटा किस्सा आहे. वन ऑफ हिज नेफ्यू ॲक्च्युली वॉज स्टडिंग इन पाचगणी इन दोज डेज अँड जमशेदजी टाटा मधनं अधून कधीतरी त्यांना भेटायला यायचे. मग ते जेव्हा तिथे भेटायला आले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की इथे ना पाचगणीचं जे टेबल टॉप आहे तिथे काही फार्मर्स काहीतरी म्हणजे प्रयत्न करतायत, पण प्रोबॅबली यू नो वी कॅन डू अ व्हेरी गुड कॉफी मेकिंग फार्म हिअर. मग इथे कॉफीची फार्मिंग का करू शकत नाही आपण? सो ही हॅड अ ब्रिलियंट आयडिया की आपण पाचगणीमध्ये फार्मिंगच चालू करू आणि त्याच्यातून आपल्या देशातून आपण फर्स्ट टाइम कॉफी मेकिंग पण चालू करू शकू. का तर द वेदर सूट्स अँड ऑल दॅट ते सगळं बरोबर आहे. आणि लक्षात घ्या, म्हणजे एखादा मनुष्य आपल्या देशाकरता सतत जेव्हा विचार करतो तेव्हा तो किती कष्टांना सामोरा जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे आय जस्ट नरेट टू यू की हाऊ ट्रॅव्हलिंग टू पाचगणी इन दोज डेज यूज टू हॅपन.
तुम्हाला दुपारी 2ची एक ट्रेन निघायची, म्हणजे टू बी मोर प्रिसाईज 2:15ची एक ट्रेन निघायची मुंबईहून. आणि आत्ताचं जे VT आहे ना ते म्हणजे त्या काळचं बोरी बंदर, आणि दॅट वॉज कन्स्ट्रक्टेड अराउंड 1890. म्हणजे आत्ताचं जे VT आहे किंवा चर्चगेट स्टेशन आहे, दॅट ऑल कन्स्ट्रक्शन हॅपन्ड इन 1890s. तिथनं एक ट्रेन घ्यायची जी फक्त पुण्यापर्यंत येणार, मग पुण्याला तुम्ही उतरायचं. मग दुसरी ट्रेन रात्री 6:15ची घ्यायची, त्याच्यानी वाठार नावाचं एक स्टेशन आहे साताऱ्याच्या जवळ, तिथे उतरायचं. सो यू आर गेटिंग डाऊन ॲट अराउंड 10:15 इन द नाईट. मग नॅचरली रात्री तुमची जायची सोय नाही, मग आयदर स्टेशनवर राहा किंवा त्या काळी तिथे जे काही हॉटेल असेल ते शोधा. म्हणजे थोडक्यात त्या काळचं हॉटेल विचार करा, तिथे राहा रात्रभर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एक टांगेवाला हायर करायचा, आणि तो टांगेवाला तुम्हाला वाठार टू पाचगणी, हे जे काही 28 किंवा 30 मैलाचं अंतर आहे, साधारण 40-50 किलोमीटर अंतर आहे, हे 5.5 तासात घेऊन जाणार. आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे पाचगणीला पोहोचणार. आता विचार करणार की गोष्ट, एक अतिशय वेल टू डू व्यावसायिक आहे, ही इज डुईंग अ ग्रेट बिझनेस, ही इज ट्रॅव्हलिंग अब्रॉड ऑल द टाईम, आणि राईट फ्रॉम दादाभाई नौरोजी ऑल द वे अप टू द मिनिस्टर्स इन द ब्रिटिश पार्लमेंट अँड यु नो द लॉर्ड्स ऑफ इंग्लंड हे त्यांचे मित्र आहेत. मग अशा माणसांनी एवढ्या त्रासातून एक असा व्यवसाय कशाला करायचा विचार करावा असं एखाद्याच्या मनात येऊ शकतं. पण ह्या माणसाची दृष्टीच वेगळी होती. अर्थात इट कुड नॉट सक्सीड फॉर अ डिफरंट रिझन, कारण ती जी टेबल टॉप आहे पाचगणीचा, आपल्यापैकी काही लोकांनी जर बघितलं असेल तर दॅट इज 947 acres ऑफ लँड दॅट ही वॉन्टेड टू बाय. का तर तिथेच कल्टिवेशन शक्य होतं. अँड देन दॅट गव्हर्नमेंट इन दोज डेज सेट की नो, तिथे जे युरोपियन राहत आहेत किंवा तिथल्या ज्या शाळा चालू आहेत त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, आणि दॅट इज हाऊ ही डिड नॉट. अँड इट्स ओके, इट्स पार्ट ऑफ लाईफ दॅट यू ॲक्च्युली. पण आपण शिकण्यासारखं खूप आहे याच्यातून, की कितीही कष्ट पडले तरी एखादं ध्येय समोर ठेवून सतत जर प्रयत्नशील राहिलं तर लाईफ विल गिव्ह यू न्यू थिंग्स ऑल द टाईम. तिसरा एक महत्त्वाचा किस्सा की जो अतिशय उपयुक्त ठरू शकेल. आपण प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी किंवा असे जे शब्द ऐकतो, दिस ऑल वॉज स्टार्टेड बाय हिम इन द इयर 1886 वेन देर वॉज नो ॲक्ट पास्ड बाय UK किंवा त्या काळी इंग्लंड जे आपल्यावर राज्य करत होते. देर वॉज नो ॲक्ट ऑफ दॅट सॉर्ट विच वॉज एव्हर पास्ड. पण यांनी स्वतःच्या कामगारांकरता त्या काळी प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युटीची सोय केली. आपण जे आज टाटा सन्स ऐकतो ती टाटा अँड सन्स म्हणून जमशेदजी टाटांनी 1887 साली स्थापन केली. म्हणजे माझी जरी मिल असली तरी मी त्या मिलमधनं बाहेर आहे, टाटा अँड सन्सनी ठरवावं. म्हणजे ही इज द ओनली एंटरप्रेन्युअर ऑफ दोज डेज हू डिड नॉट चार्ज कमिशन फ्रॉम द फॅक्टरी दॅट ही यूज टू ओन. म्हणजे त्या काळी एक पद्धत होती की जे ओनर्स असायचे ते त्या काळच्या मिलच्या रेव्हेन्यूवर, म्हणजे जे काही कॉटन मिलचा रेव्हेन्यू येतो त्याच्यावर 5% किंवा 10% कमिशन म्हणून घ्यायचे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर 100 रुपये जर टर्नओव्हर झाला तर 10 रुपये तुम्ही मला द्यायचे. ह्या माणसांनी पैसेच घेतले नाहीत. ही नेव्हर चार्ज कमिशन टू हिज मिल्स. एवढी ट्रान्सपरंट अँड एथिकल प्रॅक्टिस. म्हणजे दॅट वॉज स्लाइटली अ डायव्हर्जन टू हिज मेजर 4 प्रोजेक्ट्स ऑफ हिज लाईफ. पण अतिशय मला असं वाटतं की शिकण्यासारखं आहे की वाय टाटा एथिक्स इज सो हाय. कारण कदाचित ना 150 वर्षापूर्वी ज्या माणसाने ते एथिक्स रोवलं ना जमिनीच्या खालती, त्यांनी फार स्ट्रॉंगली रोवून ठेवलं. म्हणजे आय नो दॅट फिलॅन्थ्रॉपिक थिंग्स विच रतन टाटा डिड ड्युरिंग COVID-19 आर स्पोकन अ लॉट, की हाऊ ही गेव अवे 1,500 crore rupees. I think Tatas probably are going to refer all of that to Jamshedji Tata because मुहूर्तमेढ ज्याला आपण म्हणतो ती तिथे झाली. आणि हिज फिलॅन्थ्रॉफी वॉज वेल नोन. म्हणजे देर आर रेकॉर्ड्स अप टू 1950 अबाउट हाऊ फिलॅन्थ्रॉफिक ही वॉज इन टर्म्स ऑफ गिविंग अवे अ लॉट ऑफ मनी ऑल द टाईम. एनिवे, नाव कमिंग टू द मेजर 4 प्रोजेक्ट्स ऑफ हिज लाईफ, की ज्याच्याकरता मला असं वाटतं की वी ऑल नीड टू अप्रिशिएट द विजन ऑफ अ पर्सन. Let's start with the first, and at least let us have one project which he saw the light of the day, and when he was alive it happened. Taj Mahal Palace. म्हणजे मुंबईचं जे आज आपण ताजमहाल पॅलेस हॉटेल म्हणून बघतोय, दॅट वॉज द फर्स्ट एव्हर इंटरनॅशनल ग्रेड हॉटेल एव्हर कन्स्ट्रक्टेड इन इंडिया. काय विजन आहे बघा ना. आणि विजन कशी माहिती आहे का, की आपला देश आहे आणि आपल्या देशामध्ये मुंबई नावाची जागा आहे, आणि त्या काळी शिप्सची ये जा ही नेहमी मुंबईच्या बंदरातूनच व्हायची. जास्ती म्हणजे तिकडे कलकत्ता बंदरात पण व्हायची, पण जास्ती करून मुंबई बंदरात व्हायची. म्हणजे काय होणार, युरोपियन्स विल लँड अप इन इंडिया अँड द फर्स्ट थिंग दॅट दे विल डू इज दे विल लँड अप इन मुंबई. आणि मुंबईमध्ये त्या काळी जी 2 हॉटेल्स प्रसिद्ध होती ती कुठेही दे नेव्हर केम क्लोज टू इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. पण ते जे युरोपियन होते ते नॅचरली त्यांना पर्याय नव्हता म्हणून तिकडेच राहायचे.
Now the vision of this person is, he says, look, we need an international grade hotel, not for me to make more money, but for the reputation of my country. If my country cannot have one single hotel in its prime location called Mumbai for international travelers, the Europeans who are coming and staying, तर माझ्या देशाची मान किती खालती जाईल. सो ही स्टार्टेड द वर्क ऑन हिज ड्रीम प्रोजेक्ट देअर. आणि नॅचरली स्पीकिंग मग ती जागा घेणे, आणि आय डोंट नो, म्हणजे आपण सगळे लोक कधी ना कधीतरी गेटवे ऑफ इंडियाला जातो आणि तिथे ताजमहाल पॅलेस बघतो. जस्ट फॉर रेकॉर्ड्स, ताजमहाल पॅलेस अगोदर बांधलं गेलं आणि त्याच्यानंतर 20 वर्षांनी गेटवे ऑफ इंडिया उभारलं गेलं. सो इट्स नॉट द रिव्हर्स. म्हणजे जेव्हा ताजमहाल पॅलेस ॲक्च्युली उभं राहिलं तेव्हा त्या व्यक्तीला स्ट्रेट समुद्राचाच व्ह्यू मिळायचा. आणि किती डोकं लावून बांधलं असेल ह्या व्यक्तीने, म्हणजे हा व्यक्ती खरं कन्स्ट्रक्शन लाईन मधला नाही. आणि आपण अशा काळची मुंबई बोलतोय की ज्यावेळेस वरळी हे मुंबई बाहेर समजलं जायचं. म्हणजे सांताक्रूजला युरोपियन्स जे जायचे ते शिकारी करता जायचे. अशा काळचं आपण मुंबई बोलतोय. म्हणजे वरळी मुंबई बाहेर आहे, अशा मुंबईमध्ये त्या काळी ह्या माणसांनी असं एक लक्झरियस हॉटेल की जिथे 500 लोक राहू शकतील, with all the amenities which they will need for getting an international level experience. म्हणजे त्याचं जर डिटेलिंग करायला गेलो तर तो प्रोजेक्ट खूपच डिटेलमध्ये असतो. म्हणजे इट्स रिअली अ ग्रेट डिटेलिंग दॅट जमशेदजी टाटा डिड. म्हणजे त्यातलं एक तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. आपल्याला ते कदाचित आजच्या घडीला ते कळणार पण नाही, पण त्या काळचे कॉन्टेक्स्टमध्ये ते खूप महत्त्वाचं आहे. मुंबई आली म्हणजेच उकाडा आला, आणि उन्हाळ्यातला उकाडा तर मुंबईला खूपच आहे, हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक असतं. आता आज कसं आहे, आज आपण AC लावतो आणि दॅट्स इट. त्या काळी AC नव्हतं ना. पण मग त्या काळी त्यांनी त्या हॉटेलचं डिझाईन असं केलं की जी कुलाब्याकडनं वारं येईल ते दिवसाचं येईल आणि ते माझ्या हॉटेलमध्ये गारवा देऊन परत जाईल. सो यू नो द वे इट वॉज डिझाईन. म्हणजे इफ यू गो टू द हिस्ट्री ऑफ द बिल्डिंग ऑफ ताजमहाल, त्याचा जो there's a slight amount of controversy की द आर्किटेक्ट हू डिझाईन, नॅचरली वॉज नॉट अन इंडियन. सो ही डिझाईन्ड अँड ही वेंट बॅक, आणि बाय द टाइम ही केम बॅक द हॉटेल वॉज रेडी, आणि ही कमिटेड probably suicide, we don't know that, but he died immediately once he returned back to India. So there's a nice note which says that probably he thought की हे हॉटेल उलटं बांधलं गेलं. कारण आज सुद्धा जर आपण कधी मुंबईला गेलो तर आपल्या लक्षात येईल की ताजमहाल पॅलेस हॉटेलचं मेन डोर इज नॉट फेसिंग द सी, इट ॲक्च्युली द रूम्स विच फेस द सी. हे डिटेलिंग जमशेदजी टाटांनी केलं की माझ्या हॉटेलचं दार समुद्राकडे नकोय, माझ्या हॉटेलमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला समुद्र दिसला पाहिजे. आणि लक्षात घ्या, त्यावेळेस जर गेटवे ऑफ इंडिया नाही आहे तर यू आर गेटिंग अन अनइंटरप्टेड व्ह्यू ऑफ द सी. हे डिटेलिंग आहे. आणि ही गेव वन ऑफ द तिथले जे ऑब्वियसली देर आर लॉट ऑफ थिंग्स अबाउट द हॉटेल. म्हणजे त्याचे जे स्टील पिलर्स आहेत ते त्यांनी कुठल्या बाहेरच्या देशातून आणले, आणि आज 100 वर्ष होऊन सुद्धा, म्हणजे ते हॉटेल 1903 साली चालू झालं, म्हणजे साधारण 117 वर्ष आली, ते स्टील पिलर अजूनही आहेत, आणि त्याच्यावरच ते हॉटेल आज पण उभं राहू शकतं. इतकं ते कन्स्ट्रक्शन त्यांनी त्यावेळेस बनवून घेतलं. खूप डिटेलिंग आहे की त्यावेळेचा उकाडा कमी करण्याकरता काय करता येईल, रेफ्रिजरेशन कसं करायचं, आणि ती जी भव्यता आहे ही माझ्या वैयक्तिक स्वार्थाकरता नकोय, तर ही माझ्या देशाची मान वरती जायला पाहिजे की त्या देशामध्ये एक असं हॉटेल आहे की जे युरोपियन स्टँडर्ड्सला मीट करणारं हॉटेल आहे. सो मनी वॉज नेवर हिज ॲक्च्युअली द क्रायटेरिया टू स्टार्ट ताजमहाल पॅलेस. इट प्रोबॅबली वॉज टू रेज इंडियन व्हॉट यू से इंडियाज रेप्युटेशन इन द वर्ल्ड. There are records of Jamshedji Tata being stated as the best town planner of Mumbai. त्या माणसाचं विजनच काय सुंदर होतं. म्हणजे when he thought about Mumbai, he thought about everything about Mumbai, including how can Mumbai be a better place. He wanted to make a Venice out of Mumbai. म्हणजे आज आपण जे झू बघतोय, तर झूचं बीच वगैरे हा जो भाग आहे ना, त्या समुद्र खूप आत होता, म्हणजे रिक्लेम नंतर झालंय ते. सो ही हॅड अ ब्युटिफुल आयडिया की घोडबंदर रोड एकीकडे झू, आणि ह्या सगळ्या पट्ट्याच्या मध्ये कॅन आय मेक अ लिटल व्हेनिस विच विल बी वन ऑफ द बेस्ट थिंग्स दॅट माय मुंबई कॅन हॅव. आणि ही ॲक्च्युली सबमिटेड दोज प्लॅन्स. आणि काय झटलेत आहो की मुंबईमध्ये व्हेनिस उभं करण्याकरता मला काय करायला लागेल ते मी करेन. म्हणजे त्याच्याकरता खूप काम करायला लागलं. आणि अनफॉर्च्युनेटली or फॉर्च्युनेटली those days were the days when Wadias used to own a lot of, Wadias were the shipbuilders for the royals. म्हणजे
त्यामुळे दे वर गिफ्टेड अ लॉट ऑफ लँड देअर. त्यामुळे इन दोज डेज आय थिंक दे डिड नॉट ॲग्री टू पार्ट अवे विथ देअर लँड, आणि म्हणून तो व्हेनिस नावाचा प्रोजेक्ट व्हायचा राहिला, नाही तर मुंबई वुड हॅव सीन व्हेनिस. बट एनिवे, सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ताजमहाल पॅलेस हा जो उपक्रम किंवा हा जो काही प्रोजेक्ट केला गेला, दॅट वॉज प्युअरली टू put India onto the map of the world, saying that look, India can also have a beautiful international grade hotel. त्या केस स्टडीमध्ये खूप साऱ्या डिटेलिंगच्या गोष्टी आहेत, आणि आय रिक्वेस्ट की आपण सगळ्यांनी आजचं हे सेशन ऐकल्यानंतर थोडी तरी स्फूर्ती घेऊन त्याची केस स्टडी वाचावी. जमशेदजी टाटांसारखी व्यक्ती पुन्हा होणे नाही, म्हणजे लेट अस बी व्हेरी ऑनेस्ट की व्हॉट एव्हर पिनाक कुलकर्णी इज टॉकिंग, I think even if I can grab 0.1% of what he has done for our country, I think we are more than done with that. दुसरा महत्त्वाचा प्रोजेक्ट की ज्याच्याकरता खूप झटायला लागलं, खूप म्हणजे प्रचंड त्यांना त्रास झाला, तो म्हणजे व्हॉट हॅपन्ड इज ही रिअलाइज दॅट भारताची जी शैक्षणिक पद्धती आहे ती शैक्षणिक पद्धती आता इंग्रजांनी बदललेली आहे. आणि ड्युरिंग दॅट टाइम ही हॅपन टू अटेंड अ कॉन्फरन्स where one of the Englishmen said that if India has to progress in the future, it needs a lot of science and technology. आपल्याकडे जी शिक्षण पद्धती होती त्या शिक्षण पद्धतीतून नेक्स्ट पिढी जी बाहेर येईल, दॅट विल नॉट बी एबल टू ॲक्च्युली स्केल अप टू द वर्ल्ड रिक्वायरमेंट. आता हे छोटीशी गोष्ट ह्या माणसाने इतकी मनावर घेतली की सेड आय वॉन्ट टू ॲक्च्युली मेक सायन्स अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी अ रिसर्च फोकस्ड इन्स्टिट्यूट इन इंडिया. त्याचं किती त्यांना प्रोजेक्ट करता काम करायला लागलं असेल का, तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट त्यावेळेस एक लॉर्ड कर्झन म्हणून होते. आपण म्हणजे निदान माझ्या बाबतीत तरी असं की मी इतिहासाच्या शाळेच्या पुस्तकातच लॉर्ड कर्झन किती क्रूर होते वगैरे असे काय वाचलं असेल तेवढंच, पण लॉर्ड कर्झन आणि जमशेदजी टाटा यांचे जे संवाद आहेत तर अतिशय, किंवा संवाद म्हणजे नुसते तोंडी संवाद नाही, लेखी पत्रव्यवहार पण आहे की जो आपल्याला वाचायला मिळतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तर when Lord Curzon is put up with this as a request saying that please approve an institution of this sort in India, his first question to Jamshedji Tata is, तुमच्या अशा इन्स्टिट्यूशनमध्ये शिकायला येणाऱ्या मुलं आहेत का पण भारतामध्ये? आणि दुसरा प्रश्न असा की तुमच्या अशा इन्स्टिट्यूशनमध्ये भलेही मुलं शिकायला आली तरी ती शिकल्यानंतर त्यांना एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत का भारतामध्ये? म्हणजे ही सो मच अहेड ऑफ टाइम. त्या काळी भारतामध्ये शिकवायला प्रोफेसर्स नाहीत, म्हणजे तुम्हाला इंग्लंडहून प्रोफेसर्स आणायला लागणार आहेत. फंडिंग कोणी द्यायला तयार नाही, म्हणजे तुम्हाला फंडिंगची सोय करायची, पण ही सो पॅशनेट अबाउट इट. ही सेज नाही, हा प्रोजेक्ट व्हायलाच पाहिजे. सो ही इन्व्हाइट समवन फ्रॉम ब्रिटन. आपल्याला माहिती आहे सर रॅम्से. नाव सर रॅम्से इज अ नोबल प्राइज विनर, हे सगळं आपल्याला माहिती आहे ॲक्च्युली. पण प्रोफेसर रामसे हू केम फ्रॉम UK टू स्टडी द पोटेन्शियल फॉर इंडिया टू हॅव अन इन्स्टिट्यूट ऑफ धिस सॉर्ट गेव अ रेकमेंडेशन रिपोर्ट. आणि त्या काळी असं झालं की आता मग जमीन कोण देणार ना, म्हणजे हु इज गोइंग टू प्रोव्हाइड द लँड. मग त्या काळी अगेन म्हैसूरच्या राजांनी ॲग्री केलं की आय विल गिव्ह यू 375 एकर्स ऑफ लँड इन माय. एक लक्षात घ्या, त्या काळी भारत एकसंध नाही आहे, म्हणजे तुम्हाला जर म्हैसूरच्या जवळ हवं असेल तर म्हैसूरच्या राजाकडे जायचं, तुम्हाला जर बडोद्याच्या जवळ पाहिजे असेल तर ते काय गायकवाडांकडे जायचं, तुम्हाला जर मुंबई स्टेटमध्ये पाहिजे असेल तर इंग्रजांकडनं विचारायचं. म्हणजे त्या काळी कसं आहे की तुम्हाला कुठे चालू करायचं आहे ह्याच्यावर खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत, आणि कोण तुमच्यावर मर्जी दाखवेल त्याच्यावर फार अवलंबून आहे. तर 300 एकर जागा म्हैसूरचा राजा म्हणतो की आय एम रेडी टू गिव्ह इट टू यू गाईज. असं ते सगळं मिळून जुळून आलं. आता पैशाची व्यवस्था, who's going to fund it? So he writes a very detailed proposal saying that look, I am ready to bear the cost if amount equal to my contribution is put in by the government of those days, म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट. का, तर हा जो प्रोजेक्ट आपण करतोय हा ह्या देशाच्या प्रगती करता करतोय, मग त्या देशाचं जे गव्हर्नमेंट आहे त्यांना अशा इन्स्टिट्यूशनचा फायदा होणारच आहे. आणि मला तर माझं नाव पण नको. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी जेव्हा जमशेदजी टाटांविषयी आत्तापर्यंत बोललोय, लॉट ऑफ पीपल आर नॉट इवन अवेअर दॅट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही जमशेदजी टाटांची देण आहे आपल्याला. कारण तिथे कुठे टाटा नावच नाहीये ना, आणि मला माझं नाव नकोच आहे हे पहिल्यांदाच क्लिअर केलंय. पण मी पैसे द्यायला तयार आहे, मी इक्वल अमाऊंट ऑफ मनी इफ गव्हर्नमेंट इज रेडी टू पुट इन, आय एम रेडी टू वर्क ऑन दिस प्रोजेक्ट. पण नॅचरली लॉर्ड कर्झन आणि मग ते जे काय त्यावेळचं आहे कन्स्ट्रेंट्स, त्याच्यामध्ये नॅचरली नो वन इज रेडी टू पे फॉर. देन ही हॅड टू ट्रॅव्हल टू इंग्लंड, पुश हिज प्रोजेक्ट.
वेन इट रीच्ड अ स्टेज, तर मग शिमल्यामध्ये एक सेमिनार ऑर्गनाईज करण्यात आला. मग तिथे बोलण्यात आलं आणि लकीली त्यावेळचं जे इंडियन नॅशनल काँग्रेस होतं, जे 1885 साली फॉर्म झालं, त्याच्यानंतरची ही घटना असल्यामुळे त्यावेळचं इंडियन नॅशनल काँग्रेस जे होतं दे सपोर्टेड दिस आयडिया. आणि मग काय झालं गंमत, लॉर्ड कर्झन हॅड टू ॲग्री दॅट ही हॅज टू डू समथिंग अबाउट इट. सो ही प्लेड अ व्हेरी नाईस गेम. ही सेड ओके, आय एम रेडी टू गिव्ह 2000 pounds, दॅट्स ऑल. आता विचार करा, आपली गरज आहे 30 लाख पाऊंड, म्हणजे रादर द टोटल रिक्वायरमेंट इज व्हेरी हाय. जमशेदजी टाटांनी हे लिहिलं की मी माझ्या हयातीत जर हा प्रोजेक्ट कंप्लीट करू शकलो नाही, अतिशय महत्त्वाची गोष्ट, मी जर माझ्या हयातीत हा प्रोजेक्ट कंप्लीट करू शकलो नाही तर 1/3 ऑफ माय रेसिड्युअल रिअल इस्टेट विल बी गिवन बाय माय नेक्स्ट जनरेशन, विच इज हेअर्स, म्हणजे त्यांची पुढची पिढी, टू कम्प्लीट दिस प्रोजेक्ट. म्हणजे मी मेलो तरी हा प्रोजेक्ट व्हायला पाहिजे. काय माणूस आहे बघा ना. आणि असं करत असताना फायनली दुर्दैव काय आहे की त्यांच्या हयातीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हा प्रोजेक्ट कंप्लीट होऊ शकला नाही. पण एक परिस्थिती अशी आली आहे की जेव्हा टाटांनी इतकं कमिटमेंट दिली आहे की वर्षाला 2.5 लाख रुपये त्या काळी त्या इन्स्टिट्यूटला मिळत राहतील, ह्याची सोय मी माझ्या इस्टेटमधनं करून दिलेली आहे. आता तरी गव्हर्नमेंटने काहीतरी करा. आणि फायनली काय झालं, 1904 मध्ये जमशेदजी टाटांचा अनफॉर्च्युनेटली ही पास्ट अवे इन 1904, बट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स केम थ्रू इन 1911. 1911 साली, म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर 8 वर्षांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चालू झाली. आणि गंमत काय बघा, आपण आज लिडरशिपचं बहुतांशी लोक आपण म्हणतो की व्हॉट शुड बी द क्वालिटीज ऑफ अ गुड लीडर. आणि आपण बरेच वेळा असं म्हणतो की क्वालिटीज ऑफ अ गुड लीडर आर इन ही मेक्स अदर्स बिलीव्ह इन हिज विजन आणि मेक्स देम बाय इन टू हिज विजन वगैरे वगैरे, असे जे काही आपण जार्गन्स वापरतो. विचार करा, माणूस हयात नाही आहे आणि त्याच्या पश्चात त्याच्या पुढच्या पिढीने त्याच इंग्रज सरकारबरोबर काम करून 1911 मध्ये तो प्रोजेक्ट पूर्णत्वाला नेला. किती त्रासदायक ठरला असेल हा प्रोजेक्ट. बट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, आणि आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हॅज बिकम द वर्ल्ड्स प्रीमियर इन्स्टिट्यूट. हे जमशेदजी टाटांचं विजन होतं की माय कंट्री रिक्वायर्स दिस. आणि याच्यामध्ये एक छोटंसं ॲडेंडम किंवा छोटंसं ॲडिशन असं पण आहे की धिस एंटायर थॉट वॉज डिस्कस्ड बिटवीन ही अँड स्वामी विवेकानंद वेन दे बोथ वर ट्रॅव्हलिंग फ्रॉम जपान टू शिकागो ऑन द सेम शिप. आणि going by the documents, it is very clear that Jamshedji Tata had offered Swami Vivekananda की तू ह्या प्रोजेक्टशी जॉईन हो अँड आय विल पे फॉर एव्हरीथिंग फॉर यू इफ यू गेट ऑन बोर्ड विथ दिस. आता स्वामी विवेकानंदांनी त्याचं काय उत्तर दिलं आपल्याला माहीत नाही, पण भगिनी निवेदिता ज्यांनी कारण स्वामी विवेकानंदांचा पण 1902 साली मृत्यू आहे, तर स्वामी विवेकानंदांनंतर भगिनी निवेदितांनी खूप मोठं योगदान दिलं IISc चालू होण्यात. म्हणजे आपण स्वामी विवेकानंदांना जे म्हणतो की हा माणूस हा आधुनिक जगातला योगी असा होऊन गेला की जो शास्त्रीय दृष्ट्या सगळं बघायचा, त्याचा हा अतिशय उत्तम हे आहे किस्सा आहे. नाउ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स वॉज वन ऑफ हिज ड्रीम प्रोजेक्ट्स आणि तो 1911 साली संपला. सेकंड ड्रीम प्रोजेक्ट और थर्ड ड्रीम प्रोजेक्ट, ताजमहाल आपण बोललो, ताजमहाल पॅलेस ॲज अ हॉटेल. थर्ड ड्रीम प्रोजेक्ट विच आय थिंक ऑल ऑफ अस ओ, म्हणजे आज जे मुंबईत राहतात त्यांना आजही खोपोलीतल्या टाटा पॉवरच्या पॉवर प्लांटमधनं 100 वर्ष झाली तरी इलेक्ट्रिसिटी पोचते. माय सिटी कॉल्ड मुंबई शुड हॅव अ इलेक्ट्रिसिटी सप्लाय. केव्हा या माणसाने तो विचार केला आहे, जेव्हा मुंबईमध्ये इलेक्ट्रिसिटीमधला पण नव्हता, लाईटच नव्हते मुंबईत. त्यावेळेस ह्या माणसाने विचार केला आहे की माझ्या ह्या शहराला कॅन आय नॉट सप्लाय इलेक्ट्रिसिटी, कॅन आय नॉट मेक अ प्रोजेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट हा तर भारतामध्ये ऐकण्यात पण नव्हता. जगाच्या पाठीवर 1882 साली पहिला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट उभं राहिलं, पण ह्या माणसाने त्याच्याकरता खूप खटपट केली आणि ही वेंट अँड सबमिटेड रिपोर्ट्स आफ्टर रिपोर्ट्स. कारण नॅचरली स्पीकिंग पॉवर प्लांट चालू करायचं म्हणजे पाणी पाहिजे, ते पाणी तेवढ्या हाईटवरनं पडलं पाहिजे वगैरे. पण ना मला जमशेदजी टाटांकडून आणखीन एक शिकायला मिळतं आणि जे कदाचित तुम्हालाही आवडेल, ते म्हणजे जर if you put a foot forward, life will always help you with resources which are required if you have no selfish motives. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा टाटाचा पॉवर प्रोजेक्ट आहे की जो आज 100 वर्ष झाला तरी उभा आहे बरं का.
आता ह्यांच्या मनात ही खूप इच्छा आहे. मग त्या काळी गंमत काय आली, एक इंग्रज आहे हू बिलॉंग्स टू अनदर प्रोजेक्ट, तो लोणावळ्याला हॉलिडेला गेला. आणि वेन ही वेंट टू लोणावळा ही वेंट टू खंडाळा, अँड फ्रॉम खंडाळा ही सॉ की इट इज 1800 feet ऑफ फ्री वॉटरफॉल, आणि वी कॅन ॲक्च्युअली यूज दिस वॉटरफॉल टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. अँड देन ही केम बॅक अँड स्पोक विथ जमशेदजी टाटा की आय थिंक देर इज अ पोटेन्शियल फॉर अ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट इन खोपोली. आता तो पॉवर प्लांट किती अवघड असेल विचार करा. आणि चॅलेंजिंग काय आहे त्यातलं की पाऊस पडणार लोणावळा खंडाळा, तिथलं पाणी आपल्याला खालती घ्यायचं खोपोलीत, आणि खोपोलीमध्ये जेव्हा ते येणार आहे तेव्हा त्याला सर्क्युलेट करून त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी बनवायची आहे. आणि जगाच्या पाठीवर न घडलेला प्रोजेक्ट म्हणजे कोणता की इलेक्ट्रिसिटी 50 मैल दूर असलेल्या एका गावी पोचवायची. Because there is no parallel case study in the history of the world where electricity was carried for 50 miles from the point of generation. कारण तर मुंबई 50 मैल अंतरावर आहे. आणि जमशेदजी टाटा took up that as a challenge and they started working on that project. आणि that खोपोली पॉवर प्लांट जे आज पण अस्तित्वात आहे टाटा पॉवरचं, इट कंटिन्यूज टू प्रोव्हाइड इलेक्ट्रिसिटी टू मुंबईकर्स अँड इट हॅज डन फॉर अ व्हेरी लॉंग टाईम. इज द फर्स्ट एव्हर प्रोजेक्ट इन द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड की 50 मैल अंतरावरती तुमची इलेक्ट्रिसिटी पोचवली गेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जमशेदजी टाटांना खूप त्रास झाला आहे. प्लीज अंडरस्टँड, आय मीन इफ यू आर जमशेदजी टाटा, you are not working for money, you are working for the betterment of the nation, कारण wealth has never been his primary objective. दुर्दैव असं आहे की in his lifetime the project did not get completed, आणि 1907 मध्ये ॲक्च्युअली पहिल्यांदा इलेक्ट्रिसिटी सप्लाय झाली. त्यावेळेस सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ताजमहाल पॅलेस हॉटेल इज द फर्स्ट एव्हर हॉटेल इन मुंबई टू बी सप्लायड विथ इलेक्ट्रिसिटी. इट इज द फर्स्ट एव्हर हॉटेल टू गेट इलेक्ट्रिसिटी. आणि त्यावेळेस सुद्धा त्यांना खूप त्रास पडला आहे. म्हणजे जमशेदजी टाटा हयात असताना सुद्धा त्यावेळेची त्या काळी जी काही इलेक्ट्रिसिटी कंपनी होती जी फक्त वेगवेगळ्या इन्स्टॉलेशन्सलाच इलेक्ट्रिसिटी सप्लाय करायची, त्यांच्याकडे त्यावेळेचे राईट्स होते. मग त्याच्याकरता ह्यांना ब्रिटिश गव्हर्नमेंटबरोबर खूप निगोशिएट करायला लागलं वगैरे, ते तर आहेच, म्हणजे तो भाग वेगळाच आहे. आणि त्या काळी त्यांनी विचार केला, जर माझी इलेक्ट्रिसिटी माझ्या हॉटेलला पोचली तर मग तिथल्या स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेसला का पोचू नये, तिथल्या छोट्या आणि मध्यमवर्गीय उद्योजकांना का मिळू नये, आणि जी शिल्लक इलेक्ट्रिसिटी राहील ती मी त्या काळी ट्रॅम आहे त्या ट्रॅमला पण देऊ शकेन. आणि अशा तऱ्हेनं टाटाचा जो प्रोजेक्ट आहे विच वॉज कॉल्ड एज द फर्स्ट हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, इट वॉज स्टार्टेड. आणि 1907 मध्ये तो ॲक्च्युअली कमिशन होऊन द फर्स्ट टाइम इलेक्ट्रिसिटी डिड पास थ्रू द वायर्स. नॅचरली स्पीकिंग इन दोज डेज देर वॉज नो टेक्नॉलॉजी अवेलेबल इन इंडिया, त्यामुळे त्याचे पाईप जर्मनीतून आले, काही टेक्नॉलॉजी अमेरिकेतून आली अँड ऑल दॅट. आणि बिफोर वी क्लोज फॉर द डे, one of the most important projects which all of us as Indians should be indebted to him is his vision for having a steel plant in India. 1874 साली या माणसाला वाटावं की भारतामध्ये स्वतःचं स्टील प्लांट का नाही, आणि कॅन आय नॉट मेक इट हॅपन. म्हणजे वन ऑफ द क्लिअर ट्रेट्स ऑफ अ गुड एंटरप्रेन्युअर इज कॅन ही स्पॉट अपॉर्च्युनिटीज. आता हाऊ डिड ही स्पॉट हिज अपॉर्च्युनिटी ऑफ स्टार्टिंग अ स्टील प्लांट इन इंडिया? He spotted that opportunity because while traveling to England or while traveling to America in those days, त्यांना लक्षात आलं की इंग्लंडमध्ये त्या काळी लोकोमोटिव्स म्हणजे रेल्वेज खूप नवीन निर्माण होत होत्या. म्हणजे इंग्लंडमध्ये त्या काळी 3000 किलोमीटरचं रेल्वे नेटवर्क होतं. तर म्हणजे काय झालं, रेल्वे नेटवर्क जर वाढत असेल तर त्याला नॅचरली आपल्याला रेल्वेला रूळ लागणार म्हणजे स्टील लागणार. मग हे स्टील आज नाही तर उद्या भारत का नाही सप्लाय करू शकत? वाय शुड इट ओनली बी विथ इंग्लिशमन? ह्या दृष्टिकोनातून 1874 साली या माणसाने अभ्यास चालू केला. आणि त्या काळी भारतामध्ये लागणारं आयर्न ओर असेल, लाईमस्टोन असेल, कोकिंग कोल असेल, कुठे मिळतं कोणालाच माहीत नाही. बट भारताचं नशीब किती छान आहे की आवर फर्स्ट एव्हर दॅट्स अ ग्रेट केस स्टडी. म्हणजे आयर्न अँड स्टील कंपनी ऑफ इंडिया is a great case study about right from raising funds, right from getting the right people on board. म्हणजे ह्या माणसाला जेव्हा वाटलं, जमशेदजी टाटांना जेव्हा वाटलं की आपल्याला हा प्रोजेक्ट आता पुढे न्यायचाच आहे, तेव्हा त्यांनी खूप प्रयत्न करून when he actually made the English believe that Indians can do that project. Naturally speaking, Britishers believed की भारतासारख्या देशामध्ये स्टील काय क्वालिटीचं मिळणार, but he did push for it.
मग ते पुश केल्यानंतर वन्स इट वॉज ॲग्रीड की ओके इन प्रिन्सिपल वी ॲग्री दॅट इंडिया कॅन हॅव अ स्टील प्लांट. पुढचा प्रश्न, स्टील प्लांट म्हणजे काय असं एका रात्रीत उभं राहणार नाही ना. त्याला लागणारं कोल कुठे मिळेल, त्याला लागणारं लाईमस्टोन कुठे मिळेल, त्याला लागणारं आयर्न ओर कुठे मिळेल, मग आयर्न ओरमधला सगळ्यात चांगला कार्बन कंटेंट कुठे आहे भारतामध्ये, ह्याचे डिपॉझिट्स कुठे आहे, ह्याचा अभ्यास कोण करणार. ह्या माणसाने खटपट करून ह्याला कळलं की चार्ल्स पेरिन नावाचा एक अमेरिकन आहे अँड ही इज द बेस्ट इन द वर्ल्ड ॲज अ कन्सल्टंट फॉर ऑल ऑफ दिस. ही डायरेक्टली वेंट टू अमेरिका, वेंट टू हिज ऑफिस अँड जस्ट टोल्ड हिम दॅट लुक माय नेम इज जमशेदजी टाटा आणि मी भारतातला एक बिझनेसमॅन आहे, आय इंटेंड टू स्टार्ट द फर्स्ट एव्हर स्टील कंपनी इन इंडिया, विल यू कम विथ मी. आणि चार्ल्स पेरिन म्हणतात की हा अचानक आलेला माणूस, आणि लक्षात घ्या त्या माणसाचा वेश हा पारशी आहे, म्हणजे त्यांनी ते वरती टोपी घातली असणार, खालती मोठा त्याचा ते पारशी लोक घालतात ते असणार नाही का, ते मोठा हे घालतात, आणि हा अचानक माझ्या ऑफिसमध्ये आला. बट फॉर सम रिझन आय फेल्ड आय शुड हेल्प हिम. आणि दॅट इज हाऊ इंडिया स्टार्टेड सर्चिंग. आणि देन द रेस्ट ऑफ द केस स्टडी इज वे टू डिटेल्ड. म्हणजे भारताचा आयर्न अँड स्टील कंपनी ऑफ इंडियाचा जो प्रोजेक्ट उभा राहिला आणि द फर्स्ट एव्हर स्टील इनगॉट रोल्ड आउट इन 1912 फ्रॉम आयर्न अँड स्टील कंपनी इज अ लार्ज प्रोजेक्ट विच हॅपन्ड ओव्हर ह्यूज अमाऊंट ऑफ इयर्स. सुरुवात झाली जमशेदजी टाटांनी, आणि ते जेव्हा मग परदेशात जायला लागले आणि तिथले स्टील प्लांट बघायला लागले तेव्हा या माणसाचं नोटिंग किती बारीक असेल विचार करणार की गोष्ट आहे. म्हणजे जमशेदजी टाटांसारखा माणूस परत जन्माला येईल की नाही अशी मला शंका वाटते बरेच वेळा. काय नोटिंग आहे बघा. तिथून त्यांनी त्यांचा मुलगा आहे दोराबजी टाटा, म्हणजे सर दोराबजी टाटा, त्यांना त्या काळी लिहिलेल्या पत्रांमध्ये ते लिहितात की आपल्या स्टील प्लांटमध्ये रस्ते मोठे ठेव, आपल्या स्टील प्लांटमध्ये लोकांना रिक्रिएशनला खूप जागा सोड, झाडं खूप लाव. त्या काळी त्या लोकांना प्लांटमध्ये काम करताना उष्णतेचा त्रास होणार आहे, त्यावेळेस ब्लोअरची व्यवस्था कर. रिक्रिएशनमध्ये मैदानी खेळ जास्त असू देत. मुस्लिम्स असतील, हिंदू असतील, ख्रिश्चन्स असतील, यांच्या वर्शिपच्या जागा वेगवेगळ्यात आत्ताच इयरमार्क करून ठेव. इतकं डिटेलिंग पत्रांमधून त्या काळी त्यांनी करून पाठवलं. आणि हे सगळं जेव्हा चालू आहे ना तेव्हा अजून आयर्न ओरचा पत्ताच नाही आपल्याला. मग तो पत्ता कसा लागणार आहे आपल्याला. आणि मग तो पत्ता लागण्याकरता हा पेरिननी वेल्ड नावाच्या माणसाला पाठवलं. आणि वेल्ड नावाच्या माणसाने त्या काळी हत्तीवर बसून, घोड्यावर बसून, जमशेदजी टाटांचे जे लॉयल लोक होते, म्हणजे मुलगा तर आहेच दोरा म्हणून, पण त्यांच्यावर इतर लोक पण होते, त्या लोकांनी त्या काळी जंगलातून फिरले टू फाइंड आउट वेअर इज द आयर्न ओर. आणि मग असं असताना they could, at some point in time they reached a stage where we are not getting the right iron ore. But if you have a dream for your country which is unselfish, I feel that life will help you. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे. विचार करा, ह्या लोकांनी आता फायनली एके ठिकाणी ठरवलं की ओके वी आपल्याला हा जो आयर्न ओर मिळालेला आहे हा बेस्ट आहे. वी नीड 70% कंटेंट, दिस इज 66% कंटेंट, वी नीड 70%, वी हॅव गॉट 70%, फर्स्ट क्लास मिळालेला आहे. असं असताना एक PN बोस म्हणून नावाचा माणूस आहे की जो त्या काळचा कलकत्ता, त्या राज्याचा तो चीफ जिओलॉजिस्ट आहे. त्या माणसाने यांना पत्र पाठवले दोराबजींना, कारण तोपर्यंत जमशेदजी टाटा ही इज नो मोर, ही इज पास्ट अवे इन 1904. आणि त्यांना जे की आय अंडरस्टँड दॅट यू वॉन्ट टू स्टार्ट अ स्टील कंपनी इन इंडिया. आय प्रपोज दॅट यू काइंडली विजिट सो अँड सो इन मयूरगंज. And if you don't like the iron ores there, then but I think that's the best iron ore because I'm a geologist and I've studied it. असे हे PN बोसांमुळे भारतातलं पहिलं स्टील प्लांट उभं राहिलं. ते साकची नावाचं गाव आहे की ज्याला आज आपण जमशेदपूर म्हणतो. तर साकची नावाच्या गावी पहिल्यांदी भारतातलं स्टील प्लांट उभं राहिलं. आता नॅचरली स्पीकिंग स्टील प्लांट उभं करायचं म्हणजे इट्स नॉट गोइंग टू बी अ 1 year जॉब, इट्स गोइंग टू बी अ 4 or 5 year जॉब. सगळं जंगल असणार आहे, आपल्याकडे ट्रेंड वर्कफोर्स नाही आहे, आपल्याकडे त्यावेळी उभे करायला पैसे नाही आहेत. आयर्न अँड स्टील कंपनी ऑफ इंडिया is the first ever Indian venture where we can be very proud Indians to say that all the money which was required to subscribe and make that issue happen was subscribed by all Indians. भारतातल्या प्रत्येक घराघरातल्या लोकांनी त्या काळी त्याचे शेअर्स घेतले. थोडक्यात सांगायचं तर नो फॉरेन कॅपिटल वॉज रिक्वायर्ड. इतकं त्यावेळेस फंडिंग आलं आणि मग ते सगळं जंगल मोडलं, सगळं झालं म्हणजे. अँड देन फायनली इन 1912
इंडिया ॲज अ कंट्री. आणि नॅचरली आता बिकॉज तुम्ही म्हणाल की साक्षी नावाचं गाव आहे, मग आज जमशेदपूर का म्हणतात, तर त्याला जमशेदपूर म्हणायचं एक महत्त्वाचं कारण हे पण आहे की साक्षी नावाच्या गावी हे सगळं चालू झालं आणि स्टील प्रोडक्शन चालू झालं. आणि त्यावेळेस वर्ल्ड वॉर वन आलं. वेन वर्ल्ड वॉर वन हॅपन्ड, द ब्रिटिश गव्हर्नमेंट ऑफ दोज डेज नीडेड अ लार्ज अमाऊंट ऑफ स्टील टू क्रिएट रेल ट्रॅक्स इन द झोन ऑफ इजिप्त. आणि दे कुड नॉट सप्लाय दॅट फ्रॉम ब्रिटन, कारण मध्ये युद्ध चाललंय, त्यामुळे तिकडून इकडे काय येऊ शकणार नाही. मग काय झालं, इंडियातलं हे जे स्टील प्लांट आहे, इट इज द ओनली स्टील प्लांट, तर ह्या स्टील प्लांटनी त्या काळी 1,500 मैल पुरेल एवढं स्टील त्या काळी सप्लाय केलं. आणि आफ्टर द वर्ल्ड वॉर वॉज ओव्हर, then the so-called Lord or Governor of India in those days, when he visited Sakchi, he made a statement, and it is only the vision of Jamshedji Tata that India had a iron and steel company. And today, for the contribution that Tatas have, Jamshedji Tata has made to the country as well as for the World War I, we will now rename this place as Jamshedpur. आणि आपण आजचं जे जमशेदपूर म्हणतोय ते त्या काळचं जमशेदपूर, त्या काळचं साक्षी आहे, आणि त्याला आता आज आपण जमशेदपूर म्हणतोय. आजचं जे टाटानगर नावाचं रेल्वे स्टेशन आहे त्याचं नाव त्यावेळेस टाटानगर झालं आहे. सो दिस इज वॉट ही गेव टू अस ॲज 4 मेजर प्रोजेक्ट्स. ॲक्च्युली स्पीकिंग जमशेदजी टाटांविषयी बोलणं ही पिनाक कुलकर्णींची लायकीच नाही, हे मी 100% जाणतो. म्हणजे आय फील व्हेरी सॉरी दॅट माझ्यासारखा कर्तृत्वहीन माणूस त्यांच्याविषयी बोलत असतो. अशी व्यक्ती परत भारत होईल की नाही आय डोंट नो. आणि दुर्दैव सांगू का की अशा लोकांनाच कमी आयुष्य मिळतं. म्हणजे ॲट 65 ही डाईड, अँड दॅट इज सच अ बॅड थिंग टू हॅपन की एवढा कर्तृत्ववान माणूस वयाच्या 65व्या वर्षी आयुष्यात बघितलेले 4 सगळ्यात मोठ्या स्वप्नांपैकी 3 स्वप्न सोडून निघून जातो. ही ओनली वॉज एबल टू सी द डे वेन ताजमहल पॅलेस, ते सुद्धा फक्त 6 महिने अगोदर, बिफोर ही पास्ट अवे, त्यांना बघायला मिळालं. बाकीचे 3ही प्रोजेक्ट भारताने आज आपण त्याचा उपभोग घेतोय. आपण टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचे उपभोग घेतोय. आपण आज IISc बँगलोरचा अतिशय अभिमानाने सगळीकडे सांगतोय. आपण आज टाटा पॉवरच्या प्रोजेक्टमधनं आपल्याला पॉवर प्लांटमधनं पॉवर घेतोय. पण हे त्या काळी घडलंय, आणि त्या काळी कसं घडलंय, वरचे पैसे म्हणून घडलेलं नाहीये. विचार करा, इन IISc इज रेडी टू गिव्ह अवे 1/3 ऑफ हिज रेसिड्युअल रिअल इस्टेट just because this country needs it. So this is how the magnanimity of the person was. आणि हे सगळं असताना फिलॅन्थ्रॉफी खूप आहे. म्हणजे एक बिफोर आय स्टॉप फॉर द डे, प्रोबॅबली आय शुड ऑल्सो गिव्ह यू वन एक्झाम्पल की वेन ही थॉट अबाउट IISc, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, ॲज अ मेजर प्रोजेक्ट, पारशीज आर नोन टू बी फिलॅन्थ्रॉफिक, काही शंकाच नाही. पण इवन विद इन पारशी कम्युनिटी ही वॉज क्वेश्चन्ड बाय पीपल कि why do you want to start something where the benefit of that is going to not be reaped by Parshis but people outside the Parshi community. That is the magnanimity of the person. की अख्खी कम्युनिटी त्यांना सांगते की तू काय हे सगळं करतोस, की जेव्हा की पारशी कम्युनिटीतल्या मुलामुलींना ह्याचा फारसा उपयोग होणार नाहीये, कम्युनिटीच्या बाहेरचे लोक जास्त उपयोगात आणतील या गोष्टीला. why do you want to do it? And he says it does not matter to us. It does not matter to us. आणि फिलॅन्थ्रॉफीचं एक शेवटचं उदाहरण देतो, अँड देन आय विल प्रोबॅबली स्टॉप फॉर द डे. आज सुद्धा JN टाटा स्कॉलरशिप, JN टाटा म्हणजे जमशेदजी N टाटा स्कॉलरशिप इज कन्सिडर्ड टू बी अ प्राईड. ही स्कॉलरशिप मिळवणं आज सुद्धा अवघड आहे, त्या काळी सुद्धा अवघड आहे, पण ती स्कॉलरशिप त्यावेळी चालू झाली. का? कारण ह्यांचे जे सक्सेसर्स होते दोराबजी टाटा आणि RN टाटा. RN टाटा म्हणजेच त्या काळचे RN, म्हणजे R स्टँड फॉर रतन टाटा. म्हणजे फॉर सम पीपल हू मे गेट कन्फ्यूज, आजच्या रतन टाटांचा आणि RN टाटांचा काही संबंध नाही. दोराबजी टाटा आणि रतन टाटा आर द रिअल सक्सेसर्स ऑफ हिज. दोराबजी हे त्यांचे सुपुत्र आहेत, रतन टाटा हे त्यांच्या बायकोच्या भावाचा मुलगा किंवा असं काहीतरी आहे. सांगायचा मुद्दा काय, ते स्टार्टेड दॅट. किती उपयोग झाला माहिती आहे? यू नेम अ बिग पर्सनॅलिटी इन इंडिया, यू नेम मशेलकर फॉर एक्झाम्पल. मशेलकर इज अन अवॉर्डी ऑफ दॅट scholarship. I mean, one of the former presidents of this country who actually came from a very backward class background is an awardee of that scholarship. म्हणजे JN Tata scholarship produce scholars for India, and the list does not end. So Jamshedji Tata and his contribution to what this country is today is humongous. म्हणजे मी तर नेहमी म्हणतो, if there are
आपण जसं म्हणतो ना की देर आर पॅट्रियॉट्स, then probably one of the patriots that we should also think about is a patriot who gave economic freedom. Political freedom is one type of patriotism आणि त्याला मी कमी लेखतच नाहीये, बट इकॉनॉमिक फ्रीडम ज्या माणसाने दिला तो माणूस म्हणजे जमशेदजी टाटा. अँड इमॅजिन व्हॉट वुड ही हॅव डन टू द पीपल अराउंड हिम in those days in terms of motivating them to start new factories, new ventures, helping them all the time. आणि आज जे 21व्या शतकातला आपण भारत बघतोय आणि ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आज आपण टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सारखी एखादी कंपनी बघतो, फाउंडर इट वॉज फाउंडेड आय थिंक इन 1975. तर त्यावेळी जे टाटा बोर्डचे मेंबर्स होते ते म्हणले की वेन जमशेदजी टाटा स्टार्टेड हिज व्हेंचर्स देर वॉज सच अ ग्रेट प्रॉब्लेम ऑफ रिसोर्सेस. माणसं नव्हती, माणसांना ज्ञान नव्हतं, इक्विपमेंट्स नव्हती. तेव्हा जर जमशेदजी टाटा हे करू शकतात तर आम्ही TCS सारखी कंपनी की ज्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल कॅपिटल एवढंच सगळ्यात मोठं साधन आहे जे आम्हा भारतीयांकडे आहे, ती का नाही चालू करू शकणार. म्हणजे जनरेशन्स आफ्टर जनरेशन्स द टाटा फॅमिली कंटिन्यूज टू हॅव वॉट ही लेड डाऊन. अँड आय थिंक वी एज इंडियन्स ओवर लॉट टू जमशेदजी टाटा. अँड आय थिंक the character cannot be replicated probably. On this note, I'll stop for the day. I've exceeded the time of 1 hour probably, or I'm just on time. Thank you so much for joining. See you again sometime. Thank you so much.